मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार झटका सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केला। या संदर्भात अजित पवारांनी मंत्री नितेश राणेंचे कान टोचलेले आहेत। सगळ्यांनी बोलताना काळजी घ्यावी, कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येईल अशी विधानं नेते मंडळींनी करू नयेत। मग ती कोणत्याही पक्षाचे नेते असू देत, त्यांनी अशी विधानं टाळावीत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे। आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे। त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही। इतिहास आपण जर वाचला, इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे, इतिहासाचं संशोधन केलेलं आहे, इतिहासाची माहिती मिळवलेली आहे, खोलवर जाऊन मिळवलेली आहे, त्या सगळ्यात आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील। आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही। बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनं संपूर्ण राज्य हादरलं। या हत्येप्रकरणी आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडते आणि ही महत्त्वाची सुनावणी आहे। हत्येप्रकरणी सीआयडीचं दोषारोपपत्र दाखल झाल्यावरची ही पहिलीच सुनावणी आहे। या सुनावणीत प्रमुख आरोपींचे जबाब कोर्टासमोर एका बंद लिफाफ्यात सादर केले जाणार आहेत। 6 प्रमुख आरोपींचे जबाब 18 प्रमाणे घेण्यात आले आहेत आणि साक्षीदारांचे 167 प्रमाणे जबाब घेण्यात आले। अद्याप आरोपपत्रात ते जोडण्यात आलेले नाहीयेत। बुधवारी म्हणजे आज न्यायालयामध्ये ते सादर केले जातील बंद लिफाफ्यात। यामुळे या सुनावणीत नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकरवर अटकेची टांगती तलवार आहे। कोरटकरच्या जामीन अर्जावरील निकाल कोल्हापूर कोर्टानं राखून ठेवलाय। कोर्ट या संदर्भात आज निकाल देत आहे। छावा सिनेमानंतर छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कुणी फितुरी केली यावरून वाद सुरू झाला होता आणि त्यानंतर कोरटकरनं फोन करून इंद्रजित सावंत यांना धमकावलं होतं। त्याचसोबत त्यानं महापुरुषांचा अवमान करणारं वक्तव्य सुद्धा केलेलं होतं। दरम्यान आपण कॉल केलाच नाहीये, आपला आवाज मॉर्फ करण्यात आलाय असा दावा कोरटकरने केला होता। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकरनं अटकपूर्व जामिनाकरता कोर्टात धाव घेतली आहे। कोल्हापूर कोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडली असून कोर्ट आज निकाल देत आहे।